बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी काल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहणी दौरा केला। कांदा बटाटा मार्केटचा रखडलेला पुनर्विकास सोडून मसाला मार्केटमध्ये पीएमसीची नियुक्ती, फळ मार्केटमधील सेस चोरी, भाजीपाला मार्केटमधील अनधिकृत व्यापार तसेच अनावश्यक रस्ते काँक्रिटीकरण अशा अन्य विषयांवर एपीएमसी न्यूज डिजिटलने मुद्दा उचलला होता। त्याचीच दखल घेऊन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी काल मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पाहणी दौरा केला। या पाहणी दौऱ्यात त्यांनी मार्केटचे सभापती, सचिव व सर्व संचालकांसोबत बैठक घेतली। या बैठकीत सर्वप्रथम त्यांनी कांदा बटाटा मार्केटचा पुनर्विकास करा असे सांगितले। मसाला मार्केटमध्ये काळेधारकांना विश्वासात न घेता जी पीएमसीची नियुक्ती करण्यात आली ती रद्द करा, तसेच फळ मार्केटमधील थेट वसुली कायद्याप्रमाणे लागू करा अशा सूचना आमदार मंदा म्हात्रे यांनी सभापती व सचिवांना दिल्या। तसेच मी या विभागाचे आमदार आहे, त्यामुळे यापुढे पुनर्विकास असो किंवा मार्केटचा इतर कोणताही विषय असो मला ते सांगूनच करावे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। मार्केट जे आहे गेले 20 वर्ष प्रकल्प रखडलेले आहे। आता आपल्याला त्यांनी पीएमसी नेमलेली आहे, त्या पीएमसी कडनं अजून विकास जसा पाहिजे तसा आपल्याला मिळालेला नाही आणि त्या विकासात कोण असावा, कसा असावा आणि त्यांच्या काही ज्या डिमांड आहेत कांदा बटाटा मार्केटचं तो पूर्ण करणारा असावा। पण जर 50-60 झालं तरी आपण तो विकास पूर्ण केला पाहिजे लवकरात, असं मी आता अध्यक्ष, सचिव सगळ्यांना, शेट्टी वगैरे सगळ्यांना सांगितलं की विकासकाचं थोडं 19-20 होऊ शकतो, सगळ्याच काही मागण्या आपल्याला मान्य होऊ शकत नाही, पण त्यासाठी विकास थांबवणं हे गरजेचं नाही। आणि मी पाटील साहेबांना बोलले की आपल्याला तुम्हाला आता 4 महिने तुम्हाला 2020 मॅच खेळावी लागेल आणि जिथे कुठे प्रॉब्लेम आहे तिथे मी आहे। कारण आता मसाला मार्केटला आपण पीएमसी नेमले, आता पीएमसी नेमले तर ते किती लोक विकासक आले ते मला माहिती नाही अजून, तर त्याची माहिती मी आता घेणार आहे। तर त्याच्यावर तर कोण आलेले दिसत नाही, कारण सचिवांना टायमिंग दिला मार्केट। अच्छा, तर तो एक विषय आहे की आपण जे मसाला मार्केटची जी इमारत आहे ती आपण करतोय, म्हणजे विकासक कोण असला पाहिजे, तो वेळेत येईल का किंवा त्याची कॅपॅसिटी आहे का। आता स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे। जसं मी आता सगळं समजून घेतलं कांदा बटाटा मार्केटचं, तसंच मी मसाला मार्केटचं समजून घेणार। विकासक चांगला पाहिजे, वेळेत देणारा पाहिजे, क्वालिटी वाईज पाहिजे, नाही तर इमारत तोडायची आणि मग वर्षानुवर्ष तो प्रकल्प रखडवायचा ते मला माहिती नाही। आणि पीएमसी जे आहे तो गुरव म्हणून त्यांनी आतापर्यंत बेलापूर विभागामध्ये किती काम केलंय, कुठे कुठे काम केलंय, कुठे कुठे त्यांनी विकासक दिलाय, तो व्यवस्थित त्यांनी काम केलंय का, ती माहिती सुद्धा जनतेत ती घेतली गेली पाहिजे। शेवटी कसं आहे, विकासक आपल्याला वेळ काम पूर्ण करणार आणि क्वालिटी देणार पाहिजे, नाहीतर विकासक खूप आहे तिथे। आणि आपण बघतोय आज नवी मुंबईमध्ये, वाशीमध्ये इतर ठिकाणी कशा पद्धतीने इमारती तोडून ठेवलेल्या आहेत आणि काम भाडं मिळत नाही लोकांना। आता ही मसाला मार्केटची इमारत असल्यामुळे दोन्ही प्रोजेक्ट हे गरजेचे आहेत। जर मसाला मार्केट लवकरित्या होऊ शकतो, मग कांदा बटाटा मार्केट काय नको। दुसऱ्यांच्या इथल्या रस्त्याच्या समस्या आहेत, मार्केटच्या समस्या आहेत, अनधिकृत जे लोक इथे उद्योग लावून बसलेले आहेत, अशा वेगवेगळ्या समस्या तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर आपण कारवाई वेगळी करू। कुठे अडचण लागली तर सीएम डीसीएम आहेत, अजितदादा आहेत, शिंदे साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेबांचंही इथे मिनिस्टर असल्यामुळे लक्ष आहे। सगळ्यांना विश्वासात घेऊन पाटील साहेबांच्या लवकरच परत आम्ही बैठक लावू, विकासक कोण येतो, काय येतो, पाटील साहेबांना आणि यांना सगळ्यांना सांगितलं की आपण एक कांदा बटाटा मार्केटला कोण विकासक येतो आणि काय त्याच्यावर नाही बसेल आणि पुढच्या काय काय यांच्या डिमांड आणि त्यांच्या देण्याच्या पद्धती या विचारू पुढचं काम आम्ही। आणि जे काही इथे कामकाज चाललेलं आहे त्याची सचिवांना सांगितलं पुढे सर्व माहिती मला मिळत पाहिजे। लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा सभागृहात प्रश्न येतात तेव्हा आम्हाला काहीच माहिती नसते त्या प्रश्नावर काय बोलावं, आणि एपीएमसी मार्केटचा प्रश्न नेहमीच सभागृहात येत असतो, त्यावेळी आम्हाला ती माहिती असते तर आम्ही तिथे उत्तर देऊ शकतो, त्या प्रश्नाला दुजोरा देऊ शकतो।
आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले. इथल्या मार्केटच्या काही लोकांच्या खूप माझ्याकडे अपेक्षा आहेत, ते मला सातत्याने भेटत असतात. आणि आज अध्यक्षाला मी सुद्धा अधिवेशन वगैरे सगळे गडबडीत होती, ला जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करून पुढच्या विषयाला चालना दिली गेली पाहिजे. इकडे कसं आहे, ज्यांचा विषयच नाही तेच लोक जास्त फिरतात आहे, तर तसं होऊ नये. त्या प्रभागात मी सुद्धा आमदार आहे, तर मला सुद्धा ते काय चाललंय कळलं पाहिजे. त्यासाठी आज गाठी भेटून त्याच्यात चांगली चर्चा झाली सविस्तर, आणि सगळ्याच असंच म्हणणं पडलं की आपण काही लवकरात लवकर 2020 मॅच घेऊ, त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर हे सगळं व्हायला पाहिजे, असं माझे मत आहे. चांगली बैठक आमच्या झाली.